समृद्धि महामार्ग जलित कांड प्रकरण में जान गंवाने वाले मृतकों के परिजनों द्वारा अपनी न्याय मांगों को लेकर पिछले 45 दिन से वर्धा में आंदोलन शुरू है, जिस पर सरकार ध्यान नहीं दे रही है। जिसके बाद अब अपनी न्याय मांगों की ओर ध्यानाकर्षण करने के लिए सभी पीड़ित परिवार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के निवास देवगिरी के सामने तारीख 19 जनवरी से राम नाम का तब तक जप करेंगे जब तक उनकी न्याय मांगों की ओर ध्यान नहीं दिया जाएगा, जिसके संदर्भ की जानकारी आयोजित प्रेस वार्ता में दी गई। हे सर्व सदस्य आहे, म्हणजे यांच्याच परिवारातले लोक मृत्युमुखी पडले होते। मागच्या 6 महिन्यापासून 6.5 महिन्यापासून म्हणजे जवळपास 200 दिवस झाले। 200 दिवसापासून या लोकांनी न्यायासाठी विविध ठिकाणी मागणी केली। मागच्या 42 दिवसापासून वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या माध्यमातून 20ही कुटुंबातील लोक त्या ठिकाणी साखळी उपोषण करत आहेत। परंतु मागच्या 42 दिवसापासून शासन प्रशासनातला एकाही व्यक्तीने त्या ठिकाणी भेट दिली नसून आणि यांची कोणत्याही पद्धतीची मागणी आहे की नाही आहे, यांच्या काय समस्या आहे कोणीही जाणून घ्यायसाठी आतापर्यंत कोणीच नाही आलं। त्यामुळं हिवाळी अधिवेशनचा तो दिवस होता 7 डिसेंबरला तिथे साखळी उपोषणाला बसले होते। 8 डिसेंबरला माननीय वडेट्टीवार साहेब जे विरोधी पक्षनेते आहे त्यांनी आम्हाला बोलवलं आणि हा विषय हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा लावला, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये। याच्या आधी मागच्या पावसाळी अधिवेशनमध्ये लक्षवेधीसुद्धा लागली होती। आमच्या वर्धेचे खासदार रामदासजी तडस यांनी 377 अंतर्गत लोकसभेमध्ये सुद्धा मुद्दा उचलला होता। आमच्या पीडित परिवारांनी राज्यपाल महोदय यांच्यासोबत 9 डिसेंबर 2023ला स्पेशल बैठक घेऊन डिस्कशनसुद्धा केलं। या सर्वांनी मान्य केलं की आमची बाजू ही योग्य आहे, आमच्या मागण्या या योग्य आहे, परंतु शासन दरबारी कुठे माशी शिंगली ही काही कळण्यासाठी मार्ग नाही मिळाला। त्यामुळं नाईलाज असतो कुठेतरी या परिवारांनी हताश झालेले आहे। हताश झाल्यामुळं आता एक मार्ग हा निवडला की पूर्ण देश हा राममय झालेला आहे, रामनामामध्ये गुंतला आहे। त्यामुळे आता रामनामाचाच आसरा घेऊन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कारण की त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना झाली होती 1 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन ते वित्तमंत्रीसुद्धा होते, गृहमंत्री पदावर आहे ते आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते। त्यांनी घोषणा केली होती प्रसार माध्यमांसमोर, सगळ्या मीडियासमोर त्यांनी बोलले होते की या अपघातामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, प्रत्येक पीडित परिवारांच्या कुटुंबांना 25 लाख रुपये मुआवजा देऊ आणि या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू। परंतु शोकांतिका ही आहे की यापैकी केलेल्या घोषणापैकी एकही घोषणा अद्यापही मंजूर झालेली नाही आहे। राज्य सरकारने या पीडित परिवारांना 5 लाख रुपये राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून 2 लाख रुपये दिले। त्याच्यानंतरच्या ज्या मागण्या होत्या त्या अद्यापही प्रलंबित आहेत। त्यामुळं नागपूरमध्ये आज आपल्यासमोर यांची बाजू आम्ही मांडत आहोत। देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत लक्षवेधी लागल्याच्या नंतरही विषय पोहोचला नाही, हिवाळी अधिवेशनमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गतही विषय पोहोचला नाही, राज्यपाल महोदयांना भेटल्याच्या नंतरही विषय पोहोचला नाही। मग विषय पोहोचवण्यासाठी आता आम्हाला राम नामचा सहारा घ्यावा लागून राहिलेला आहे। आणि मुनगंटीवार साहेबांनी 5 जानेवारीला आम्ही वर्धेमध्ये एक शर्म करो आंदोलन घेतलं होतं, कारण की सर्वांना भेटल्याच्या नंतर जेव्हा आम्हाला न्याय मिळाला नाही, शर्म करो आंदोलनाच्या माध्यमातून त्या दिवशी पालकमंत्री महोदय हे वर्धेमध्ये होते, सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी आमचा सर्व विषय ऐकून घेतला। फडणवीस साहेबांचा त्यांनी व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही घोषणा फडणवीस साहेबांनी केलेली आहे, तर मी पर्सनली त्यांच्यासोबत गंभीरपणे या विषयावर बोलतो म्हणे आणि याच्यात तोडगा काढतो। SIT गठीत करण्यासाठी त्यांनी मागच्या 5 जानेवारी रोजी घोषणा केली होती, आश्वासन दिलं होतं की 2 ते 3 दिवसात मी SIT गठीत करतो म्हणाले, परंतु 12 दिवसाचा कालावधी लोटल्याच्या नंतरही SIT गठीत झाली नाही। फडणवीस साहेबांकडून या घोषणेसंदर्भात कोणत्याही पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे हताश होऊन या सर्व पीडित परिवारांनी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयापुढे रामनामाचा जप करून 1100 वेळा कुठेतरी आम्ही एक भावना निर्माण करत आहोत की रामच आता आमचा आसरा। जर प्रभू श्रीराम यांचा जर आम्ही त्या ठिकाणी जप केला 1100 वेळा तर आम्हाला विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा एक रामभक्तच आहे आणि रामनामाचा जप केल्याच्यानंतर कदाचित त्यांच्यापर्यंत यांच्या या ज्या वेदना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहोत, तर ते पोहोचल्याच्या नंतर ते आता जी आम्ही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या मागण्या करत आहे त्या कदाचित त्यांच्या कानावर जाईल आणि ते या पीडित परिवारांना कुठेतरी न्याय देईल। या अपेक्षेने आजची आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या रसिका मार्कंडेजी यांचा भाऊ यामध्ये दगावलेला आहे, यांचा मुलगा गेलेला आहे, हे संजयजी गुप्ता आहे यांचा सुद्धा मुलगा याच्यात गेलेला आहे, ते मदनजी वंजारी त्यांची मुलगी गेलेली आहे। म्हणजे हे सगळे पीडित परिवार आहे आणि हे मागच्या 43 दिवसापासून
वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेंडॉल टाकून बाकायदा हे सगळे व्हिडिओ वगैरे लावलेले आम्ही त्या ठिकाणी. म्हणजे फडणवीस साहेबांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते दिवसातून आम्ही 55 वेळा तिथे LED लावून स्पीकर लावून सर्व लोक ऐकत आहे. जिल्हाधिकारी साहेबाच्या कॅबिनमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना जाऊन राहिल्या, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामधून आम्हाला कोणताही प्रतिसाद नाही. तिथून आमदार साहेबांकडून कोणता प्रतिसाद नाही, लोकसभेचे खासदार साहेबांकडून कोणताही प्रतिसाद नाही. वडेट्टीवार साहेबांनी हिवाळी अधिवेशनमध्ये मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतरही सभागृहाने या गंभीर मुद्द्याला चालना नाही दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीने हताश होऊन आता पत्रकार म्हणून लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून आमची आवाज आज तुमच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करत आहोत. शेवटचा प्रयत्न आहे, कारण की याच्यानंतर काहीच नाही आमच्याकडे. दादा, तुम्हाला कुठल्या प्रकारचा न्याय आम्हाला अशा प्रकारचा हवा आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या घोषणा केल्या होत्या प्रसार माध्यमांपुढे, तर त्या घोषणांची अंमलबजावणी करी. घोषणा ही होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये आम्ही मुआवजा देऊ. घटनेसाठी जबाबदार आता आम्ही तुम्हाला शो करतो. फक्त तेच की भाई 25 लाख रुपयाची जी घोषणा केली होती ते जर आज या पीडित परिवारांना मिळाली, कारण की बरेचसे परिवार इथे उद्ध्वस्त झालेले आहे, तर ती एक मागणी आहे. दुसरी मागणी ही आहे की याच्यामध्ये चौकशी समिती गठीत व्हावी. चौकशी समिती याच्यासाठी गठीत करण्याची मागणी आहे कारण की याच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो त्या गाडी मालकाचा क्लीनर आहे. गाडी मालक हा पोलीस विभागाशी निगडीत आहे, तो PSI पदावर आहे. त्याच्यामुळं क्लीनर याच्यात फिर्यादी बनल्यामुळं या कोणत्याही परिवाराची आजपर्यंत बयान झालेली नाही आहे. चौकशीमध्ये पोलीसवाले आतापर्यंत यांच्यापर्यंत आले नाही आणि चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली म्हणतात. मग न्याय मिळेल कसा? न्याय मिळण्यासाठी प्रॉपर तपास व्हायला पाहिजे ना, म्हणून आम्ही चौकशी समितीची मागणी केलेली आहे. जर विशेष चौकशी समिती जर गठीत झाली तर या प्रकरणाला योग्य वळण येऊ शकते आणि 25 लोक जे दुर्दैवी याच्यामध्ये अपघाती मृत्यू पावलेला आहे तर त्यांना न्याय मिळू शकतो. तिसरी मागणी आमची ही आहे की विदर्भ ट्रॅव्हल्स याचे त्यावेळेस कागदपत्र परिपूर्ण नव्हते, त्याची PUC नव्हती. PUC ही त्या गाडी मालकांनी दुसऱ्या दिवशी काढलेली आहे, तर त्याच्यामुळे याची जर अपूर्ण कागदपत्र करून घेऊन जर हा व्यवसाय करत आहे तर याच्या विदर्भ ट्रॅव्हल्स या एजन्सीची मान्यता रद्द व्हायला पाहिजे, जेणेकरून अशा ज्या लोकांच्या जीवाशी खेळणारे जे हे व्यवसाय करत आहेत याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागेल. तर या 3 प्रमुख मागण्याला घेऊन मागच्या 42 दिवसापासून किंबहुना 200 दिवसापासून या पूर्ण परिवारांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्र TV 24 के लिए कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ आंचल लोखंडे, नागपुर. आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें. माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3502300. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में.